My name is Atharva Milind Sureshi from SYCWB, roll number 48. तर आज आपण इथे युजर डिफाईंड पॅकेज कसं क्रिएट करायचं आणि कसं यूज करायचं ते बघणार आहे. इथं आपण कॅल्क्युलेटर कसं तयार करायचं त्याचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण अरिथमेटिक ऑपरेशन्स जाईल, ॲडिशन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन आणि सबस्ट्रॅक्शन हे करून बघितले. हां, तर इथं पॅकेज क्रिएट करण्याचं सिंटॅक्स पॅकेज कीवर्ड आणि पॅकेज नेम. लेट मी कॅल्क्युलेट हे पॅकेजचं नाव आहे. इथं आपण इथं पब्लिक क्लास कॅल्क्युलेटर हा यूज केला आहे. पब्लिक का केले तर आपण इम्पोर्ट करताना तिथे ॲक्सेस होण्यासाठी पब्लिक याचा ॲक्सेस स्पेसिफाय ठेवला आहे क्लासचा. इथं पब्लिक इथे एक मेथड यूज केलेलं आहे ॲड नावाची, ॲडिशन परफॉर्म करण्यासाठी. त्याचे दोन हे पॅरामीटर्स आर्ग्युमेंट्स आहेत आणि त्या 2 नंबरची ॲडिशन ते रिटर्न करते. त्याचा डेटा टाईप आहे इंट आणि ॲक्सेस स्पेसिफायर पब्लिकच ठेवला. तसंच सबस्ट्रॅक्शन मेथड, मल्टिप्लिकेशन मेथड अँड डिव्हिजन मेथड असं 4 मेथड आपण इथं डिक्लेअर केलं आहे. पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर हा पब्लिक क्लास आपण यामध्ये पॅकेजमध्ये डिक्लेअर केला. जावा -d डॉट कॅल्क्युलेटर डॉट जावा आपल्या क्लासचं नाव आहे. कॅल्क्युलेटर डॉट जावा जावाची एक कंपायलेशन आहे. आणि -d म्हणजे आपण डिरेक्टरी तयार करत आहे आणि डॉट म्हणजे आपण ह्या करंट डिरेक्टरीमध्येच डिरेक्टरी नवीन आपल्या पॅकेजच्या नावानं तयार होत आहे. झाली की आपल्या फोल्डरमध्ये एक नवीन आपला फोल्डर तयार होतो पॅकेजच्या नावाने आणि त्यामध्ये कॅल्क्युलेटर डॉट जावा क्लासची फाईल कंपाईल होऊन डॉट क्लास फाईल सेव्ह होते. कंपायलेशन झालेलं आहे. आता आपण इथं फोल्डरमध्ये बघत आहे लेट मी कॅल्क्युलेटर नावाचं आपल्या पॅकेजच्या नावानं फोल्डर तयार झालेलं आहे. त्यामध्ये आपली कॅल्क्युलेटर डॉट क्लास फाईल सेव्ह झालेली आहे. तर आता पॅकेज क्रिएशन झालेलं आहे. आता ते पॅकेज ॲक्सेस कसं करायचं आपण ते बघत आहे. इथं आता पॅकेज आपण प्री डिफाईंड पॅकेज ॲक्सेस करण्यासाठी इम्पोर्ट हा कीवर्ड यूज करतो आहे. तसंच आपण युजर डिफाईंड पॅकेजसाठी यूज करतो आहे. आता इथं इम्पोर्ट पॅकेज युटिल डॉट जावा स्कॅनर हे युजर इनपुटसाठी प्री डिफाईंड पॅकेज आहे. युटिल जावा डॉट युटिल हे पॅकेज आहे. त्यातला स्कॅनर हा क्लास आपण इम्पोर्ट करून घेतलेला आहे. आता आपला पॅकेज होतं लेट मी कॅल्क्युलेट हे पॅकेज आहे आणि त्यामध्ये आपली कॅल्क्युलेटर हे क्लासची फाईल आहे ती आपण इम्पोर्ट करून घेतलेली आहे. आता हे सिम्पल आपला प्रोग्राम लिहायचा. इम्पोर्ट कॅल्क्युलेटर नावाचा क्लास तयार केला आहे. त्यामध्ये PSVM आपण लिहिलेला आहे. आता कॅल्क्युलेटर हा क्लास इम्पोर्ट करून घेतला आहे. त्याचा ऑब्जेक्ट तयार केला आहे आपण. आता ऑब्जेक्ट तयार करण्याचा सिंटॅक्स आहे क्लास नेम ऑब्जेक्ट नेम इक्वल टू न्यू क्लास नेम. आपण पॅरामीटर्स काय असेल ते पास केले त्यानुसार आपण क्लास ऑब्जेक्ट तयार केलेला आहे. तसंच स्कॅनरचा आपण क्रिएट केलेला आहे आपल्याला युजर इनपुट घेण्यासाठी. आता इथं सिस्टीम डॉट आउट प्रिंटनं इंटर फर्स्ट नंबर असं स्ट्रिंग प्रिंट केली आणि N1 ह्या व्हेरिएबलमध्ये आपला युजरने एंटर केलेला नंबर सेव्ह होणार आहे इंटिजरमध्ये. तसंच सेकंड नंबरचं केलेलं आहे. आता ह्या कॅल्क्युलेटर C1 या ऑब्जेक्टचा यूज करून आपण ह्या आपल्या पॅकेजमधल्या मेथड्स आहेत ॲड, सबट्रॅक्ट, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन या यूज करून ॲडिशन 2 नंबरची, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन करणार आहे. आता C1 डॉट आता फंक्शनला ऑब्जेक्टचा यूज करून फंक्शन कॉल करण्याचा सिंटॅक्स आहे ऑब्जेक्ट नेम डॉट फंक्शन नेम आणि पॅरामीटर्स पास केलेले आहेत. आता C1 हा ऑब्जेक्ट आहे. ॲड ही मेथड आपण डिक्लेअर केलेली आहे. त्याची 2 आर्ग्युमेंट्स आहेत N1 आणि N2. आपण ते युजर करून एंटर घेतलेले व्हेरिएबल्स आहेत. आता तसंच सबट्रॅक्शन, तसंच मल्टिप्लिकेशन आणि तसंच डिव्हिजनचं केलेलं आहे. हा आपली ॲक्सेस पॅकेज फुल्ली झालेला आहे. आता आपण आपल्या ॲक्सेस पॅकेज या फाईलची कंपायलेशन करणार आहे. हे कंपायलेशन झालं. आता एक्झिक्यूट. आता आपण युजर इनपुट देऊया 50 and 10.
तर आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे ॲडिशनचं 50 + 10 60, सबस्ट्रॅक्शनचं 50 - 10 40, मल्टिप्लिकेशनचं 50 × 10 500 आणि डिव्हिजनचं 5.